GPL सीझन 1 खूप उत्कृष्ट असं आयोजन केले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. कारण का ही जी तुम्ही कार्यक्रम जो करताय ना, त्याच्यामुळे सर्व प्लेयर्स आजी माझी तुझी सगळे एकत्र झाले, सगळ्यांना भेटायला मिळालं, सगळ्यांचे हालचाल व्हॉट्सअपवर तर आपण बोलतोच, पण आज जे आपण प्रत्यक्ष एकमेकांसोबत भेटून जे आपण आज जो हा कार्यक्रम पार पाडतोय तो खूप छान केला आहे. भरत, तुला मी खरंच थँक्सफुल बोलीन. विजय, आपला हॅरी, सगळ्यांना थँक्स बोलतो. आता प्रत्येकाचे नावं घेण्यामध्ये काय. आणि सुंदर अशी धाव काढलेली आहे ती म्हणजे सौरभ केदार यांनी आपल्या आजच्या या स्पर्धेतील पहिली अशी वैयक्तिक धाव आणि संघासाठी आणि आपल्यासाठी खातं खोलतायत ते म्हणजे सौरभ केदार. आणि या ज्या कार्यक्रमाला जे स्पॉन्सरशिप मिळाले त्यांचेही आपण मनपूर्वक आभार करत आहोत. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, सगळ्या आपल्या मित्रांना मंडळींना भेटून. असेच कार्यक्रम पुढच्या वेळेसही होऊ द्या, त्यामुळे अजून पोरांना उत्साह येईल आणि अजून खूप मजा येईल खेळण्यामध्ये. थँक्यू राठोड. आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे दोन संघ आहेत जी खेळत आहेत त्यामध्ये कोणाचा प्रभावशाली कोणता संघ आहे असं आपल्याला सांगायचं आहे तुम्ही? जर हॅरीला बॉलिंग नाही दिली तर नक्कीच त्यांचा संघ जिंकू शकतो. बॅटिंग केली तर तो बॉलिंग मध्ये तेवढे रन देईल. दोन्ही संघ चांगले आहेत. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही मित्रा. चार चेंडू 6 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी आणि असंच सामना सुरूच राहू द्यात. पुढे मी जातोय, अजून एक आपल्या खेळाडूकडे ज्यांची मुलाखत घेणार आहे मी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि आपण सुहास मुळीक आपले बंधू मित्र यांची मुलाखत घेत आहोत. तरी आपल्याला सांगायचं आहे, राम सौरभ केदार जे स्ट्राईकवर आहेत त्यांच्या बॅटिंग मध्ये काय सुधार पण होईल तरी पण चालेल. डॉट करतायत आता तर कसे खेळू शकतील. चला आपल्या आयोजनाबद्दल बोला, दोन शब्द बोला आपल्या आयोजनाबद्दल. आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि अशा प्रकारे 6. चला धन्यवाद. जास्त बोलत नाही, बॅटीने बोलतायत. ठीक. सागर बर्वे, मॅन फ्रॉम खो खो. विकास पाटील, मी यांना विनंती करतो थोडा समालोचन कक्षाकडे जायचंय, स्कोर सांगायचंय. आणि सागर बर्वे आपल्याला 1 ओव्हर 13 रन. मूर्ती लहान पण कीर्ती खूप मोठी असे आमचे सागर बर्वे. टाळ्या वाजवायच्यात. तर 2 फलंदाज आहेत या ठिकाणी. रितेश सल्ला यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? कसे फलंदाज कसे गोलंदाज आहेत? 1,20,00,000 ला गेलेले आहेत, तर तुमची काय अपेक्षा असेल त्यांच्याकडून? पुन्हा एकदा 9 चेंडू. या ठिकाणी थोडीशी लाईन लेंथ मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 16 रन. सुंदर अशी केदार यांच्याकडून बॅटिंग.
आणि या ठिकाणी राम सौरभ केदार, व्हॉट अ बॅटिंग मॅन. डीजे आपल्याला दिलेला आहे राम सौरभ केदार यांनी, तरी त्यांचाही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतो मी. आणि पुढे विकास पाटील. आणि हा पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू. आता स्ट्राईक वाचेल ते म्हणजे केदार. पुन्हा एकदा अवांतर असा वाईड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20. 4 चेंडू 20 धावा. आणि आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता केदारांच्या बॅटमधून. लेग साईडला खेळून काढला फटका. सुंदर असा डावखुरा फलंदाज तो म्हणजे सौरभ केदार. षटकाच्या चेंडू शेवटचा चेंडू आणती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 रन. आणि पुन्हा स्ट्राईक वाचतील ते म्हणजे रितेश सल्ला. विनोद राठोड कंटिन्यू. ओके, कंटिन्यू करतो. इथून कॉमेंट्री मी, तुम्ही रन सांगा तिथून. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 रन. रितेश सल्ला या ठिकाणी फलंदाजीसाठी परत एकदा सामना करेल मिहिर यांच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू आणि झेल होऊ शकतो. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष, नो बॉलचा इशारा. पंच आपला निर्णय काय होतील. आपण थोडंसं संयम ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा वाद या ठिकाणी घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. या ठिकाणी नटआउट आहे. सुंदर असा चेंडू टाकला होता. त्या चेंडूवरती सुंदर असा झेल देखील झाला होता. मात्र अवांतर नो असल्यामुळे नो +1. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. पुन्हा एकदा चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न सौरभ केदार यांचा. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. आणि संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 रन. अरे बस रे, तू आधी बोललेला ना म्हणून मन दुखावला म्हणून सॉरी. चला, आपल्याला मोठा खेळाडू लाभलेला आहे ज्याने खूप मॅच जिंकवले पण आहेत आणि हरवले पण आहेत. असे आमचे रोहन नारकर. टाळ्या वाजवायचे रोहन नारकर यांच्यासाठी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. चला, मी यांना विचारतो रितेश सल्ला कशा प्रकारचे बॅट्समन आणि आता कशा प्रकारचे खेळी करतील. राहुल पाटील यांच्यावरती बोली लावून डुबलाय. आणि विकेटचं पतन, फर्निचर लॉस. खेळाडूला माघारी परतावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी मीर यांच्या माध्यमातून. आणि या सामन्यात एक मोठा खेळाडू आहे अक्षय वाघवे. यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. तरी मी यांच्याबद्दल विचारू इच्छितो रोहन नारकर यांना. यांची शैली सांगा आपल्याला.
तुमचे चारकोपच साईडला पडतात. गोराई चारकोप. हा CRPL चा मोठा खेळाडू आहे. ह्यांनी 1 बॉल 1 ला 6 मारून मॅच जिंकवली होती. आणि पूर्ण सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो तोपर्यंत यांचं बोलणं संपतं. असे रोहन नारकर एवढे स्लो बोलतायत. गाडी स्लो जाते आणि बाजूने फास्ट गाडी जाते फास्टने, तरी यांना फरक नाही पडत. मॅन फ्रॉम गोराई रोहन नारकर. माफ करा थोडी या ठिकाणी स्कोरर कडून चुकी झाली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 4 बॉल त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. 4 चेंडू संघाची धावसंख्या संपोचते ती म्हणजे 25. सुंदर असा चेंडू मीर यांच्या माध्यमातून. थोडासा रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता. खेळाडू थोडा फसतोय. आतापर्यंत सकाळपासून मीर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी झाली आहे. आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा त्रिफळाची मीर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. राम सौरभ केदार जे ओपनिंग पासून आतापर्यंत खेळत आहेत. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू चांगला फटका मारण्याच्या नादात खेळाडू गॉल. असे. विकेटचं पतन सौरभ केदार यांना माघारी परतावं लागेल. मात्र आता त्यांची जागा घ्यायला आला तो म्हणजे धीरज लोके. ओव्हर टू यू विनोद राठोड. थँक्यू सो मच डीजे. आणि आता दीपेश पाटील स्ट्राईक वरती. प्रत्येक षटकाराला NXT लाईव्ह कडून 251 रुपयाचं भरघोस पारितोषिक. आपला एक षटकार आपल्याला 251 रुपये गुगल पेच्या माध्यमातून देऊ शकतो. बघा पहिला चेंडू हलक्यात खेळून काढलाय. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आधी बॉल चेक केला कारण बहुतेक येणारा चेंडू हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न असेल आणि 251 मिळवण्याचा तितकाच आपण पुरेपूर प्रयत्न कराल. धीरज लोके एक चांगले फलंदाज दिसत आपल्याला खेळपट्टीवर. आणि फुलटो चेंडू आणि चांगला प्रहार करवरच्या दिशेने. 1 धाव. थँक्यू दीपेश पाटील. एक षटकार 251 NXT लाईव्ह यांच्या माध्यमातून. विशाल यादव या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आमचे बंधू मित्र. आणि परत एकदा फुलटो चेंडू पुरेपूर फायदा उचलता नाही आला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी संघासाठी. आणि हा स्क्वेअर चेंडू 9च्या माध्यमातून. अक्षय बागवे या ठिकाणी मोठं लक्ष असेल आपलं अक्षय बागवे यांच्याकडे. मॅन फ्रॉम चारकोप. आणि विकेटचं पतन. षटकार मारण्याचा
त्यांच्याकडे कॅच गेली, जेल गेली, म्हणजे तुम्ही समजू शकता किती मोठे प्लेयर आहेत असे अक्षय बागुळे. आणि चेंडू जाईल तो म्हणजे सीमा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 रन. षटकार मारलाय तो धीरज लोके यांनी आणि कोणाला ते पण विशाल यादव यांना. क्या बात आहे, क्या बात आहे, जिंकलास मित्र, तू मन जिंकलास. आणि आता येईल तो म्हणजे आतिश पाटील यांना प्रत्येक षटकाराला 501 रुपये बक्षीस. मात्र बक्षीस मिळेल आणि षटकार. थँक्यू डीजे. आतिश पाटील आपल्याला 501 रुपये पारितोषिक मिळेल, मात्र ते 5 स्टारच्या टॅरिसवरती. 2 6 1000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आतिश पाटील 5 स्टारच्या टॅरिसवर जायचं आपल्याला, नाही घ्यायचे 1000 रुपये. सलग 30 षटकार. आतिश पाटील द मॅन इन फॉर्म. पंचांची वाद घालू नये, पंचांची वाद घालायचा नाहीये. स्कोर सांगायचा आहे विकास पाटील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू 54. आपल्याला जिंकण्यास सामा पाहिजे ते म्हणजे 25. 3 चेंडू 25 धावांची गरज. ओव्हर टू यू विनोद राठोड. थँक्यू विकास. या ठिकाणी एकतर्फा झालेला सामना आपल्याला दिसतोय आणि परत एकदा षटकार. 4 लगातार षटकार. सामना जरी एकतर्फी झाला असला तरी सुंदर अशी बॅटिंग करतायत ते म्हणजे आतिश पाटील. सलग 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा आजचा विक्रम हा त्यांच्या नावावरती आहे आणि त्यांना 5 चेंडू 5 षटकार 2500 रुपये पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. आतिश पाटील इकडे 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 2500 पारितोषिक मिळणार आहे आपल्याला. मात्र 5 स्टारच्या टॅरिसवर मिळेल. 2500 पारितोषिक मिळेल. ठिकाण आहे 5